नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। गेल्या सोमवारी 24 मार्चला मी माझा पहिला ब्लॉग अपलोड केला आणि त्याला तुम्ही जो प्रतिसाद दाखवला त्यासाठी तुम्हा सर्वांचं खूप खूप आभार। असाच प्रेम आणि सपोर्ट कायम असू द्या आणि अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची बेलसुद्धा दाबा जेणेकरून माझे नोटिफिकेशन येतील नवीन ब्लॉगचे। तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आज आहे 2 एप्रिल आणि आज माझ्या पप्पांचा वाढदिवस आहे आणि तो त्यांनाही माहिती नाही आहे, त्यांना मी अजून सांगितलं नाही आहे कारण की त्यांच्या लक्षात नसतं, त्यांना माहिती नसतं की त्यांचा 2 एप्रिलला वाढदिवस असतो। जेव्हा त्यांना मी सांगते तेव्हा त्यांना ते कळतं की त्यांचा आज बर्थडे आहे आणि ते मी सेलिब्रेशन करते। तर आज मी ते सेलिब्रेशन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ब्लॉगच्या सुरुवातीला कालच्या काही क्लिप्स असतील। काल मी बर्थडे निमित्त थोडीशी खरेदी केली दादर मार्केटला जाऊन, तर ते काही क्लिप्स असतील आणि त्यानंतर आज दिवसभर सेलिब्रेशन असेल ते असेल। शिवाय ब्लॉगला पूर्ण बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा। तर आपण या ब्लॉगला सुरुवात करूया। शॉपिंगसाठी मी दादरला जाणार होते, तर आधी मी ट्रेनने जायचा विचार केला होता, पण संध्याकाळची गर्दी इतकी बघून की मी ते कॅन्सल केलं आणि मी इथून टॅक्सीने निघाले दादर मार्केटला जायला। तर मी आली आहे दादर मार्केटला खरेदीसाठी। उद्या पप्पांचा वाढदिवस आहे तर त्यासाठी मला गिफ्टही घ्यायचं आहे पप्पांना आणि ऑफकोर्स 14 एप्रिलसुद्धा येते, त्यासाठी सुद्धा खरेदी करायची आहे। तर मला काही छान मिळालं तर मी बघेन आज, तर बघूया। इथे खूप सुंदर व्हाईट ड्रेस होते आणि इथे मी जयंतीसाठी एक छान व्हाईट ड्रेस बघत होते। तर या शॉपमध्ये मी पप्पांना शर्ट घ्यायला गेले होते आणि इथून मी पप्पांसाठी छान असा बर्थडेला एक शर्ट घेतला। पूर्ण शॉपिंग झाली आमच्या आणि आम्ही मग निघालो घरी जायला। तर तुम्ही जे आधीचे क्लिप पाहिले ते कालचे खरेदीचे होते आणि इथे मी दुपारपासूनच पप्पांच्या आवडीचं जेवण बनवण्यासाठी तयारी सुरू केली होती। तर हे आहे माझं किचन आणि आज मी करणार आहे पप्पांसाठी मटण आणि पप्पांना खूप आवडतं मटण। आमच्याकडे कधी मटण केलं नव्हतं कारण की मला आणि मम्मीला कधीच मटण आवडत नव्हतं आणि आम्ही कधी खाल्लंही नव्हतं। फिश आणि चिकन ह्या गोष्टी आमच्याकडे जास्त बनायच्या। केव्हा तरी मटण बनायला लहानपणी बनलं असेल पण मी कधी खाल्लं नाही आणि आता पप्पांचा बर्थडे आहे तर त्यानिमित्त तर काल मी मसाल्यांचा डबा घेऊन आले होते, तर तो वॉश करून मी यामध्ये मसाले भरून ठेवते कारण की सोपं पडतं मग जेवण बनवताना मसाले वापरायला। अर्धा कांदा मी कापून घेते बारीक, मला फोडणी टाकून मटण शिजवायला ठेवायचं आहे। इथे मी खडे मसाले घेतले, स्टार फूल, मोठी विलायची, लवंग, काळी मिरी आणि 2 तमालपत्र। तर हे सगळं तेलात मी थोडंसं परतून कांदा वगैरे टाकून मटण टाकून शिजवून घेणार आहे आणि चिकनला मॅरिनेट करून ठेवणार आहे, ते चिकन मसाला करणार आहे याचा। आणि मी मटनमध्ये हळद आणि थोडंसं मीठ टाकून त्याला मिक्स करून घेते जेणेकरून अळणीला थोडीशी चव येईल।
तर 2-3 वेळा मी ते ताटावरचं गरम झालेलं पाणी मी यामध्ये टाकून घेतलं आणि मला थोडंसं रस्सा जास्त हवा आहे, त्यासाठी मी अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलं आणि थोडं वाढवलं आहे, जेणेकरून मटणही चांगलं शिजून येईल आणि मला रश्श्यासाठी सुद्धा अळणी मिळेल. तर मटण शिजेपर्यंत आता मी इथे वाटण्याची तयारी करून घेते. कोथिंबीर निवडायची आहे आणि कांदे कापून घ्यायचे आहेत मसाल्यासाठी, म्हणजे मसाला करून ठेवला की मग टेन्शनच नाही. माझं सगळं रेडी आहे. कांदा कापून घेतला आहे, खोबरं आणि कोथिंबीर हे सगळं एकत्रच केलं आहे मटण आणि चिकनचा एकच मसाला करण्यासाठी. तर हे सगळं मसाला भाजणार. दुपारचे वाजलेत 3:30. तर आता मी हा कांदा, खोबरं, लसूण वगैरे मी या तव्यामध्ये भाजून घेणार आहे. मसाला माझा भाजून झालेला आहे, तर मी आता मिक्सरला हे सगळं वाटून घेते. हा मसाला आणि कोथिंबीर टाकून छान मसाला रेडी करून घेते. धुवायचे. तर सगळी तयारी झाली आहे माझी. मटण पण छान शिजलंय आणि वाटणही झालंय. तर हे सगळं मी करून ठेवलंय आणि आता थोड्या वेळात तयारी करून बाहेर जाणार पप्पांचा बर्थडे केक घ्यायला. पप्पा अजून यायचे आहेत जॉबवरून, ते 5 वाजता येतील घरी. ते आले की मग मी बाहेर जाणार आणि त्यांना माहिती नाही अजून की मी मटण करते. आणि बघू आता ते आल्यावरती काय बोलतायत. पप्पा आलेले आहेत, बघूया. मग शर्ट घाला ना. बघा तर तुम्हाला दाखवते काहीतरी मी आज काहीतरी स्पेशल आहे. नाही आंघोळ करा तुम्ही, फक्त मी तुम्हाला दागा खोलून. काय माहितीये काय ना. तर पप्पाने ते खोलून बघितलं आणि त्यात त्यांना वाटलं सूप आहे, तर म्हटलं की नाही ते मटण आहे. तर त्यांनी परत बघितलं आणि मग त्यांना मी बोलले की ते थोडं चेक करा शिजलंय की नाही. तर ते त्यातलं ते अळणी पिऊन बघत होते, पण म्हटलं की त्यातलं एक पीस काढा आणि तो खाऊन बघा की शिजलंय की नाही. तर त्यांनी हा पीस थोडा मटणाचा खाऊन बघितला आणि छान शिजला होता, तर त्यांना आवडलं होतं.